नमस्कार, मी समृद्धी किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा चिवडा। त्यासाठी लागणारे इथे साहित्य मी घेतलेले ते आपण बघूया। इथे मी 1 किलो पोहेचं पॅकेट घेतलेले आहे। 1 किलो पोहे, कढीपत्ता भरपूर प्रमाणात, चिवडा म्हटलं की कढीपत्ता हा आलाच। कढीपत्ता इथे घेतलेला आहे। 8 ते 10 मिरच्या इथे उभ्या मी कापून घेतलेल्या आहे। जिरे, मोहरी, याच्यात हळद आणि शेंगदाणे भरपूर घेतलेले 1 वाटी भरून, आणि चवीपुरतं इथं मीठ। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपले जे पोहे आहे ते आपल्याला असे चाळणीने चाळून व्यवस्थित चाळून घ्यायचे। त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तोही बघून स्वच्छ करायचे। आधी मी हे सगळे आता चाळून घेते। पोहे आपले इथे सगळे व्यवस्थित चाळून झालेले। पोहे आपण चाळून ठेवलेले होते। याच्यात आपण आता तेल गरम करून घेतले मी कढईत मोठ्या। त्याच्यात शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे। सगळे घेतलेले सर्व पदार्थ आपल्याला एक एक करून तळून पोह्यांवर टाकून घ्यायचे। प्रवासात नेण्यासाठी एकदम छान पदार्थ आहे हा पोह्यांचा चिवडा। लहान मुलांना पण आवडणार आहे। पोहे म्हटलं की हा मुलांचा आवडताच पदार्थ आहे, आयटम आहे। तुम्ही नक्की करून बघा। शेंगदाणे असे लालसर तळून घ्यायचे आणि पोह्यांवर आपण टाकून घेणार आहोत। शेंगदाणे तळून मी काढून घेतले। आता याच्यात आपण कढीपत्ता टाकून तळून घेणार आहोत। कढीपत्ता आपला तळून झालेला आहे। आपण आता हा पोह्यांवर काढून टाकून घेऊ। कढीपत्ता नंतर आपल्याला याच्यात आता जिरे, मोहरी ती टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। त्याच्यानंतर याच्यात आपण मिरच्या टाकणार आहोत। फुटाण्याच्या ज्या डाळ्या असतात ना त्या सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता। त्या पण अशा तळून मग काढून घेऊन मग पोह्यात मिक्स करायच्या। मोहरी आपली छान तडतड झालेली। आता याच्यात मी मिरच्या टाकून घेणार आहे। हाताकडे फुटताय मिरच्यांचे। मिरच्या पण याच्यात छान लाल करून घ्यायच्या आपल्याला। मग त्या पोह्यात अशा कडक होतील, नरम नाही पडणार। तेलात मिरच्या छान लाल झालेल्या आहे। याच्यात मी थोडासा आता 1 चमचाभर हिंग टाकून घेणार आहे। हिंगामुळे आपल्या पोह्याला छान चव येणार आहे। हिंगानंतर इथे आपल्याला 1 चमचाभर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर हे जे पोहे होते आपले, याच्यात मी हे सगळं टाकलं होतं ते कढईत टाकून कडक करून घ्यायचे आपल्याला। इथे पोहे आपल्याला छान व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि याच्यातच त्याला पोहे याच्यात आपल्याला हलवून घ्यायचे व्यवस्थित, आणि याच्यातच आपण त्याला कडक करून घेणार आहोत। आधी फक्त आपण चाळून घेतले होते, फोडणी त्याला आपल्याला कडक करून घ्यायचे। छान रंग आलेला आहे आपल्या पोह्याच्या चिवड्याला। शेंगदाणे तर मस्त दिसताय त्याच्यात। आता उभी मिरची पण छान दिसते त्याच्यात। आता मी हे व्यवस्थित हलवून घेते। इथं आपल्या पोह्यांचा छान असा चिवडा तयार झालेला आहे। मी फक्त याच्यात 8 ते 10 मिरच्या टाकल्या होत्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून तिखटही करू शकता। मस्त पोहे पण हे याच्यात गरम झालेले, गार झाल्यानंतर हा एकदम कुरकुरीत होणार आहे। प्रवासासाठी एकदम छान पदार्थ आहे हा चिवड्याचा। तुम्ही नक्की करून बघा हा चिवडा। इथं
आपला कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर त्यांनीही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।